किती लोक आले होते बघायला. आपल्याच परिसरातली घटना आहे. ते आताच काल परवा केंद्रामध्ये सांगितलं, आरंगाव मधली घटना आहे. एमआयडीसीला कंपनीला यायचं होतं, आईला स्वयंपाक करायला उशीर झाला म्हणून मुलाने आईवर कुऱ्हाडीचे वार केले. आपल्या जवळच मोठं दैवत आहे शिर्डी, जगभरामध्ये त्याचं नाव आहे शिर्डी के साईबाबा. अशा परिसरामध्ये, अशा पवित्र पावन परिसरामध्ये मुंबईवरून एक अधिकारी आला, फॅमिली सहित आला. आई वडिलांसहित दर्शन घेतलं. वडील वारलेले होते, आई बरोबर होती. दर्शन झाल्यानंतर बाहेरच्या त्या भिकारी जिथं बसतात त्यांच्या शेजारी आईला बसवलं. म्हणे आम्ही थोडंसं मार्केटिंग करून येतो, खरेदी करतो, तू इथं बसून राहा. त्यांनी खरेदी केली. जे मुंबईला पळून गेले पुन्हा आईला न्यायला आलेच नाही. भरपूर शोध केल्यानंतर कळालं की गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावरती ते काम करतायत. अशा व्यक्तीनं आईला त्या ठिकाणी सोडून दिलं होतं. म्हणजे संस्कार चालले पुढे. त्यामुळे या ठिकाणी आता परिचयातून काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील माझ्या बाबतीत. मी काही एवढा मोठा नाही आहे आणि मी कायम तुमचं सर्वांचं बालक होऊनच राहण्याची माझी इच्छा आहे. परंतु संस्कार फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे संस्कार संस्कृती हा विषय महत्त्वाचा आहे आणि तो आपण टिकवणं गरजेचं आहे. नीतिमूल्यसारखे जे विषय आहेत ते शाळेतून शिकवले जातात. आपला जो अखिल भारतीय गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ केंद्राच्या अंतर्गत जे काही विषय आहे यामधून खूप मोठा विषय आहे. यामध्ये 18व्या विभागातून काम चालतंय. मूल्यसंस्कार, बालसंस्कार, वास्तुशास्त्र, हस्तशास्त्र, संख्याशास्त्र, पिरॅमिड, पेंडुलम, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचे जे काही सणवार व्रतवैकल्य आहेत त्यांचं जपवणूक करणं आणि पवित्र वातावरणामध्ये घरामध्ये आपण सण साजरे करणं असा मोठा विषय घेऊन हा दिंडोरी प्रणित कार्य आपल्या नवनागापूर केंद्रातून चालू आहे आणि खूप लोकांचा सपोर्ट आहे. आपले सगळ्यांनी मिळून जर आपण काही जर चांगला विचार जर केला तर परिसरातून खूप काहीतरी मोठं होऊ शकतं. आज या ठिकाणी मला खरोखर विशेष आनंद आहे की छोटी छोटी बालगोपाळ आहे आणि हे सगळे आपले उद्याच्या भावी पिढीचे आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे यांना घडवण्यासाठीच काय वाटेल ते आपल्याला करायचंय. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकला तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. त्यामुळे सर्वांनी इथून पुढं आपल्या मुलांवरती संस्कार करताना अजिबात कमी पडायचं नाही. लहान लहान मुलांकडे बघून खरंच आनंद होतो. एवढं काय ते निरागस बालक आहे, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांची. आणि सरांना मी सांगू इच्छितो, मॅडमला सांगू इच्छितो, मी शाळेमध्ये कायम गायनाच्या स्पर्धेत मी भाग घ्यायचो आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला काहीतरी माझा कार्यक्रम असायचा. लहानपणापासूनच भाषण वगैरे हे आणि भाषणं करणं वगैरे असं सगळ्या गोष्टी करायला भेटल्या आणि खरोखर खूप आनंद वाटतोय आज आपल्या बरोबर यायला भेटलं. आणि मी या ठिकाणी तुम्ही मला जे काय महत्त्व दिलं एवढं मी काय मोठा नाही आहे. असंच प्रेम राहू द्या आणि भविष्यामध्ये शाळेसाठी आपल्याला भविष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्यात तर आध्यात्मिक ज्या शक्तीच्या माध्यमातून आपली जे काही मनात आता आतमध्ये आपण ज्या काही इच्छा बोलून टाकल्या तर 100% त्या पूर्ण होतील अशी मी स्वामींना विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्व पालकांनी या ठिकाणी माझं ऐकले 2 शब्द याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा सर्व कमिटीला मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.